ऑन माईक सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा खऱ्या अर्थानं वाढवण्याचं काम करतात. गोड नाव आहे कारण खऱ्या अर्थात सापगावकरांच्या सुपीक संकल्पनेतून आणि नियोजनातून साकारत असलेली एक बहारदार दिमागदार जबरदस्त स्पर्धा स्वर्गीय शरद बांडे स्मृती चषक 2026चा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहतात. एका बाजूनं टीम शेरे आणि त्यांच्या विपक्षात टीम कुटगर बी. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण घेतलंय आणि दोन सलामीचे बॅटर क्षितिज आणि त्याच्यासोबत हर्ष. गोलंदाजी मार्कवर दीपेश. मागच्या सामन्यात दीपेशनं ऑन केला होता सामना. जाऊया मैदानामध्ये आमचे दोन ऑफिशियल्स हेमंतजी तावडे आणि अजित सर. काय जबरदस्त अनुभव आहे, काय कूल अँड कंपोज त्या मैदानावरची त्यांची उभं राहण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीनं अनिकेतनं अर्धशतक झळकावलं. सरांनी त्याला अभिनंदन केलं. हे पंचांकडून ते देखील केलं जातं, एनकरेज केलं जातं. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू कव्हरमध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चाललाय चेंडू सीमा रेषेच्या दिशेला चाललाय सीमा पार. चौकार पहिल्या चेंडूवर ठोकलाय सनसनीत खणखणीत चौकार. दीपेशवर हल्ला चढवलाय पहिल्या चेंडूवर. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल कामगिरी करण्याच्या इराद्यानं खुटगर बी संघाचा क्षितिज पहिल्या चेंडूवर हल्ला चढवतोय कव्हरच्या दिशेनं. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 4 धावा. या 4 धावांनी स्कोअर कार्ड ऑन झाले टीम खुटगर बी संघाचं. जर्सी नंबर 18 दीपेश पुढचा चेंडू घेऊन जातोय पंचांच्या उजवीकडून. पुन्हा एकदा कट केलाय. संधी आहे, संधीचं केलंय सोनं. काय जबरदस्त झेल टिपलाय शॉर्ट कव्हरला आणि क्षितिजची पारी समाप्त. जावं लागेल डगआउटच्या दिशेला. भातसे संघाचे संघनायक आपण लगेचच आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नवीन बॅटर म्हणजे आतमध्ये ज्ञानेश्वर मागच्या सामन्याचा सामनावीर. खरं तर पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये संधी मिळाली आहे. मागच्या सामन्यात असंच काहीसं झालं होतं, लवकर विकेट गेली होती. ज्ञानेश्वर आणि हर्ष या दोघांनी सामना बऱ्यापैकी पुढे चालवला. सामना दोलायमान झाला होता. एक चेंडू एक धावेची गरज टीम अंबरजी संघाच्या अगेन्स्ट. मात्र तिथेही सामना जिंकला. दुसऱ्या फेरीमध्ये आता आव्हान आहे शेरे संघाचं. एका झोनमधल्या दोन्ही टीम सापडल्यात. टीम खुटगरचा विचार केला तर खोलवर टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे दीपेश, जबरदस्त. हा चेंडू खऱ्या अर्थाने संपर्क झाला नाही आणि डॉट बॉलची सांगता विकेट नंतर आला. डॉट प्रेशर बिल्डअप करणारा हा चेंडू आहे. दीपेश धावफलकावर 4. कट केलाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक टप्प्यानं चेंडूला थांबवलं गेलं. एक सिंगल येईल आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचते 5 या अंकावर. 5 लॉस ऑफ 1. एक गडी गमावलाय टीम खुटगर बी न. चांगली कामगिरी करावी लागेल मित्रांनो. दिवसभरातून ज्या संघाची कामगिरी चांगली राहते त्या टीमला क्वालिफिकेशन मिळतं. टीम भातसाई संघाने 2 सलगचे सामने जिंकलेत. क्वालिफायरच्या दिशेनं जर चिठ्ठी निघाली तर नशीबवान ठरतील. मात्र पाहूया जर तरला वेळ आहे. यातला विजेता संघ आणि खऱ्यातनं बादशाही असं लॉट्स होतील कारण टीम दिव्या स्पोर्ट्स चेरपोली संघ 3ऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय. यावेळी मिश्रण पाहायला मिळतंय. डावखोरी हाताचा बॅटर हर्ष. चला टीम भातसाई संघाचा एक प्रतिनिधी या. भातसाई स्पोर्ट्स एक सूरज प्रतिष्ठान भातसाई एक आपला प्रतिनिधी पाठवा. नेक्स्ट बॉल दीपेश टू हर्ष. यावेळी चांगला फटका आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड.
वन बाउन्स त्या ठिकाणी जर्सी नंबर 33 येत आहेत. डिरेक्ट हिट होईल का याची वाट पाहत होते, मात्र दरम्यान एकच धाव आली आहे. टीम शेरे संघ पहिलं षटक हाताळलंय. दीपेशनं 6 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्याच्या या षटकात आली आहे. मित्रमेल चांगली सुरुवात आहे टीम शेरे संघासाठी. खऱ्या तर समोरच्या बिल्डिंगवर असलेले धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचा फ्लेक्स, क्या बात आहे. धर्मवीर स्पर्धा पार पडली आणि हा फ्लेक्स खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेचं आकर्षण राहिला. विजयजी भगत साहेब आणि यांच्या मार्गदर्शनात झाले ती धर्मवीर चषक. फ्लेक्स सातत्यानं लक्ष वेधून घेत होता. आणि आणखी एक स्पर्धा याच मैदानावर, अशा खूप साऱ्या स्पर्धा अगदी मार्च एप्रिलच्या रजनी क्रिकेटपर्यंत हे मैदान खूप साऱ्या स्पर्धांचं साक्षीदार आहे. गोलंदाजी एंडला भूषण हा देखील एका मॅचचा सामनावीर ठरलाय. बॅट बॉलनं परफॉर्म केलं होतं त्या मॅचमध्ये. जर्सी नंबर 17 भूषण गोलंदाजी एंडला आणि हर्ष स्ट्रायकर एंडला. अंतिम चेंडूर आली एक सिंगल आणि तो स्ट्रायकर एंडला आहे. पहिला चेंडू उसळी घेऊन गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. अर्थातच पहिला बॉल डॉट बॉल. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकाची. टीम खुटघर या क्षणाला विचार केला तर थोडासा संघर्ष सुरू आहे. धावांची आवश्यकता असताना पॉवर प्लेमध्ये आल्या फक्त 6 आणि या परीक्षात एक विकेट देखील गमावली. उडवलाय चेंडूला, थांबणार नाही. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर फेकून दिलाय मैदानाबाहेर. षटकार 6 धावा. यावेळी मात्र संपर्क चांगला आहे. भूषणला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. हर्ष ज्या पद्धतीनं हा फटका खेळला आणि आपल्याला माहिती आहे डावकुरे हाताचे बॅटर्स हे नेहमी आकर्षक फटके खेळतात. पल्लेदार षटकार यासाठी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खूप सारे लेफ्ट हँडेड बॅट्समन पाहतो की ज्यांच्या बॅटमधून आकर्षक आणि पल्लेदार षटकार पाहायला मिळतात. हर्ष बॅटमधून आले पहिला षटकार. या इनिंग्सची देखील ही मला वाटतं पहिली बाउंड्री आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चेंडूला थोडंसं उसळी देण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतं हर्ष फसला आहे चेंडू सोडून. त्याला वाटलं होतं अवे फ्रॉम चाललाय, अवंतर येईल का, मात्र नाही. फेअर डिलिव्हरी आली आहे. दुसरं षटकही लाजवाब ठरतं. एक षटकार आलाय भूषण. यावे चेंडू हवेत, भवितव्य धोक्यात आणि क्षेत्ररक्षकानं केली चूक. इथे झेल सोडलाय. झेल सुटल्यानंतर काय होतं मागच्या सामन्यात तुम्ही पाहिलं असेल, अगदी 0वर विकेट्स आली असती त्या ठिकाणी कल्पेश जाधवची. संधी दवडली कांबारे टीमनं आणि त्यानंतर 45. हा सर लाईव्ह लॉट्स पडतील. चिठ्ठी पहिली उचलली जाते. बादशाही टीम जातीये थ्रेटच्या क्वालिफायर राऊंडला आणि टीम दिव्या स्पोर्ट्स चेरपोली यांच्या विपक्षात यातला विजेता असा तिसऱ्या फेरीचा सामना होईल आणि क्वालिफायरला जाऊन पोहोचली आहे टीम सूरज प्रतिष्ठान भातसई. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र डाऊन द लेग स्टिक्सला अतिशय दुरून अवांतरची धाव. वाईट बॉल. भूषण थोडीशी दिशाहीन. धावफलकावर 16. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. यावेळी वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मिड विकेटला चांगला फटका आहे. 4 धावा. यावेळी मात्र भूषणवर पुन्हा एकदा
हल्ला झालाय, 4 धावा आल्यात, धावफलक जाऊन पोहोचतंय 20 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विकेटची नितांत गरज या क्षणाला टीम शेरे संघाला. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील पुन्हा मिड विकेटला टार्गेट केलं होतं, मात्र चेंडू निघून गेलाय. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांती 10च्या सरासरीनं 20. एक गडी गमावलाय टीम खुटगर संघानं. काय मेसेज आलाय पाहूया टीम खुटगर संघाच्या बाजूनं. दोनही बॅटर्स त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर आणि त्याला जोड हर्ष. हेमंत अंदाडे आणि अनिल नाना शिंदे यांचं शुभागमन झालंय. आयोजकांच्या वतीनं, स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण आलात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवली जाते. धन्यवाद. जाऊया मैदानावर. 2 षटकं संपलीत. पहिल्या 2 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं 20 धावा. एक गडी गमावलाय. चला जास्त वेळ घेऊ नका टीम शेरे. वैभवजी सपाट, संदेशजी पाटेकर आणि रोहित विशे यांचं शुभागमन. सहर्ष स्वागत स्पर्धेच्या वतीनं. खाडेचं मैदान हे नक्कीच सर्वांचं आकर्षण ठरणारं मैदान आहे. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक तुम्ही पाहतात. या मैदानावर जबरदस्त आयोजन नियोजन केले गेले. बहारदार जर्सी नंबर 333. गोलंदाजी मार्कवर शुभम. उज्ज्वलजी शिंगोले यांचं देखील शुभागमन मंचकावर झालंय. आपल्या देखील आयोजकांच्या वतीनं आणि स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला चाललाय. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, त्यापेक्षा अधिक काय मिळणार नाहीये. थोडंसं थ्रो वाईड आलाय, मात्र काही नुकसान होणार नाहीये. 21 धावा धावफलकावर. 21 लॉस ऑफ 1. टीम खुटगर बी संघाची आतापर्यंतची या सामन्यातली कामगिरी. दीपेशचं पहिलं षटक 6 धावा, मात्र दुसरं षटक जिथे शुभमनं हाताळलं, भूषणनं हाताळलं, थोडे महागडं ठरलं. 14 धावा आल्या. आणि आता शुभम उर्फ जॉन्टी मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. हर्ष यावेळी मात्र अपयशी ठरतोय. डॉट बॉल. चेंडू निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातांमध्ये. थोडासा दुपारचं सत्र आणि खेळ थोडा स्लो डाऊन झालाय. क्षेत्ररक्षकांकडे बॉडी लँग्वेज बघितलं थोडी डाऊन वाटतीये. ती एनर्जी त्या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये. शुभम टू हर्ष. फुल टॉस. चाललाय चेंडू त्या ठिकाणी गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक येतील, चेंडू उचलतील, फेकी करतायत. एक सिंगल आली फक्त त्या ठिकाणी मिड विकेट झोनमध्ये. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. आणि तुम्ही पाहिलं असेल लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन असेल तर बऱ्याचदा विकेट्स मिळत नसतात, कारण गोलंदाजाला आपली एकच टप्पा कायम ठेवणं कठीण जातं आणि लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सक्सेस होत असतात. आणि तुम्ही पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ते लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न असतो. निघून गेला चेंडू. स्विंग अँड मिस. मग पंच सांगतायत इट्स वाईड. अवंतरची धाव. 23 धावा धावफलकावर. स्कोरबोर्ड हळूहळू पुढे चाललंय. सोडून दिला आणि सोडायलाच पाहिजे होतं. एक अवंतरची धाव. लेग स्टिकला अगदी सोडून दुरून निघून गेलाय चेंडू. पहिला ऑफ स्टिकच्या पुढे, एक लेग स्टिकच्या अजूनही दुरून. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 24 धावा. काय घडतंय काय बिघडतंय. चेंडू निघून गेलाय. डॉट. षटक क्रमांक हे जे तिसरं जे मार्गस्थ आहे अंतिम काही चेंडू असेल. सर DRS घेतलं व्हाईटसाठी. येस. थर्ड अंपायर प्लीज. अपील केली गेले की वाईड नाही आम्हाला वाटतं. क्षेत्ररक्षक म्हणतायत, फिल्डिंग टीम म्हणते, मात्र पंचांनी सांगितलं इट्स वाईड. घेऊया थर्ड अंपायर.
येस सर. सर इट्स अ फेअर डिलिव्हरी. जर चेंडू पिच झाल्यानंतर आतून थोडा बाहेर टर्न झालाय, म्हणजे पंचांचा हा अनुभव आहे. पंच हेमंतजी तावडे मुख्य अंपायर आहेत, माहिती आहे अनुभव खूप मोठा गाठीशी आहे. नेक्स्ट बॉल. हो यावेळी चेंडू उडवला आहे मिड विकेटला. शतरक्षक 2-2 येतील. एक घेतली दुसरीचा प्रयत्न आणि एकच मेल. षटक क्रमांक 3 समाप्त होत असताना धावफलकावर सॉरी सर एक बॉल आहे. एक चेंडू अजूनही या षटकातला शिल्लक आहे. 2 अवांतर फेकले लगातार वाईड आणि त्याच्यामुळे हे थोडं लांबलेलं षटक. जर्सी नंबर 333 जॉन्टी. हो आप ट्रॅकर मला वाटतं हा वाईट जाऊ शकला असता. खेळलाय त्या ठिकाणी शतरक्षक येतील. भूषण आणि सिंगल मिळाली. धावफलक जाऊन पोहोचत आहे 26 रन्स. चला अंतिम गोलंदाज निवडा. शेरे टीम वेळ घेतला जातोय. मयुरेश. वेळ आणि खेळ या 2 गोष्टी नेहमी मॅटर करतात. तुम्ही वेळेत येऊन खेळ केला तर खेळ तुमचा सन्मान करतो. वेळ महत्त्वाची आहे. तर क्रिकेटमध्ये वेळ का महत्त्वाची? कारण प्रत्येक वेळी तुमचा प्रतिस्पर्धी बदलतो, मैदान बदलतं, वेळही बदलते आणि खेळही बदलतो. आणि म्हणून क्रिकेट आम्ही सातत्यानं पाहतो. मैदानाच्या चारही बाजूला फ्लेक्स पाहायला मिळत आहेत आणि काय जबरदस्त सुशोभीकरण केलंय. यावेळेचा फॉर्मॅट अलग आहे. स्टेज देखील एक वेगळ्या शैलीचं पाहायला मिळतोय. इकडे कमेंटेटर बॉक्स, लाईव्ह बॉक्स, DJ सगळे एका बाजूनं आणि आमचं स्वतंत्र त्या ठिकाणी व्यासपीठ. बहारदार 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 अशी स्पर्धा. पहिला चेंडू डॉट आणि प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न खुटगर बी संघावर. कारण प्रेशर वाढवावं लागेल. 26 धावा आहेत, कमी धावा आहेत. मी म्हणेल खुटगर टीम आता इथून पुढे तुम्हाला स्लॉग सारखं खेळावं लागेल. पहिला यावेळी चेंडू चालला आहे बाउंड्री लाईनला. शतरक्षक येत आहेत. अंतिम क्षणाला चेंडूला थांबवलंय. 2 तर घेतल्या. तिसरीचा प्रयत्न. मला वाटतं काय घडलंय पाहूया. 3 देखील मिळतील. क्या बात आहे. व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट्स. दोनही बॅटर्स जबरदस्त धावलेत. 3 धावा आल्यात. धावफलक 29 वर जाऊन पोहोचले. 29 व्हेरी क्लोज टू 30. 30 पासून एक धाव कमी आहे. म्हणजे 4 षटकांचा सामना आहे. इथे 40-45 देखील धावा चेज होऊ शकतात. पहिली बॅटिंग करत असताना आपण आतापर्यंत 69चा सर्वोच्च पाहिलाय. त्यानंतर आता खालोखाल 68 धावा होत्या. म्हणजे मागील 2 सलग सामन्यांमध्ये 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न झालाय. मात्र या सामन्यामध्ये संघर्ष सुरू आहे खुटगर बी संघाचा. ज्या धावा पाहिजेत त्या धावा येताना दिसत नाहीये. चांगली गोलंदाजी टीम शेरे संघाकडून होती. हो चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि या ठिकाणी विकेटचं पतन. आणि प्रेम डुकरेला मैदानामध्ये घेऊन येण्यासाठी झेलबाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर संघर्ष करत होता. दबाव आला होता. दबावमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एज आणि विकेटच्या मागे जबरदस्त झेल पकडला गेला विकेट किपरकडून. विकेटचं पतन झालंय. प्रेम येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रेम डुकरे. आणि इथून पुढे जे शिल्लक चेंडू आहेत या चेंडूंना सीमारेषा दाखवावी लागेल प्रेम. आणि कदाचित त्यासाठीच तुला त्या ठिकाणी पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मयुरेश सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. प्रेमसाठी पुढचा चेंडू. हो यस कट केला आहे. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतात थांबवले चेंडूला. सिंगल.
30 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्सचे. 30 झाल्यात, पाहूया किती येतात. एक मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या, एक फायटेबल टोटल त्या ठिकाणी स्कोरबोर्डला येऊ शकते. एक 36 ते 40 पर्यंत पोहोचा आणि चांगला संघर्ष करता येईल. मयुरेश टू हर्ष, मोठा फटका शोधतोय हर्ष आणि येईल का थोडा शफल आणि चेंडू त्याच्यापासून दूर वाईड. आणि मला वाटतं मयुरेश DRS घेतोय, मला डाऊट आहे, वाईड नसावा. ठीक आहे, DRS आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपण चेक करूया. डिसिजन ऑन पेंडिंग. परी स्पोर्ट्स शेरे संघाचा हा DRS. मयुरेश सर सर 1 मिनिट या ना. तावडे सर ऑन द लाईन आहे. येस, मग फेअर आहे. येस, फेअर डिलिव्हरी. अंतिम चेंडू या इनिंगचा स्कोर कार्ड जाऊन थांबलाय. यावेळी मात्र अवांतर आहे. 31 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू असेल. मागच्या चेंडूवर थोडा डाऊट होता, क्लिअर झाला, पंचांनी घोषित केला होता अवांतर, मात्र मयुरेशनं चॅलेंज केलं, सक्सेस होता, मात्र यावेळी अवांतर. ओ माय गुडनेस, 1 ब्रिंग्स 2 आय थिंक. येस, 1 + 1 वाईड +1, 2 धावा. 33 धावा धावफलकावर. मयुरेश या क्षणाला मी म्हणेल फटका मारला तर चालेल. आता जर मोठा फटका आला तर एका चेंडूवर येतील 9. मला वाटतं हर्ष राहील कंटिन्यूज त्या ठिकाणी. वाईड बॉल. अंतिम चेंडूसाठी आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू चाललाय लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक येतील. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न. एकच मिळेल मला वाटतं. काय होतं बघा. येस, फिंगर गोज अप. एक गडी गमावले. 34 धावा, 35चं लक्ष आहे. चेंडू असतील 24 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांचं लक्ष ठेवलंय टीम परी स्पोर्ट्स शेरे संघाला. नक्कीच इनिंग्स मध्ये आपण लॉट्स केल्या तिसऱ्या फेरीसाठी. तर तिसऱ्या फेरीचा सामना ज्या 2 टीम्समध्ये होणार आहे, तर एक टीम आहे दिव्या स्पोर्ट्स चेरपोली आणि त्यांच्या विपक्षात या सामन्यातील विजेता संघ खेळणार आहे. आणि टीम सूरज प्रतिष्ठान भातसई लकी ठरते आज. गेलेत क्वालिफायर राऊंडला, अर्थात आजच्या दिवसातील 4थ्या राऊंडला.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम खुडगर बी. आणि ऑफिशियल्स आपण देखील त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 35 धावांचं लक्ष दिलंय. टीम परी स्पोर्ट्स शेरे संघाला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये चांगला विजय मिळवला. या दोन्ही टीम्सना दुसऱ्या फेरीचा संघर्ष सुरू आहे. कोण जाईल पुढे, कोणाचं आव्हान होईल, संपुष्टात येईल, हे पुढील 8 षटकांमध्ये, पुढील 4 षटकांमध्ये पाहायला मिळेल. निर्धारित 4 षटकांमध्ये 34 धावा टीम खुडगर बी संघाच्या स्कोअर कार्डला पाहायला मिळत आहेत. 35चं लक्ष दिलंय. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. सलामीचे 2 बॅटर्स शुभम आणि साथीला विकास डोंगरे. गोलंदाजी एंडवर कुणाल. अतिशय विस्फोटक फलंदाज आहे विकास. पाहूया पहिल्या षटकात विस्फोट होईल का. कारण विस्फोट करायची गरज आहे. की सामना कधी कसा ट्विस्ट घेईल. आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटचा सामना वातावरण आणि माणूस कधी बदलेल सांगता येत नाही. आणि हा सामना देखील कसा बदलेल हे खुडगर बीला चांगलंच माहिती आहे. कारण 6 चेंडू 3ची आवश्यकता असताना जर सामना 1 बॉल 1 झाला होता, यानुसार त्यांना अंदाज आलेला आहे. म्हणून सामन्यामध्ये टीम शेरे हा सामना सुरुवातीच्या 2-3 षटकांमध्ये वन साइडेड करण्याचा प्रयत्न करेल. कारण जितका सामना डीप जातो तेवढा क्रुशियल बनत जातो. 24 बॉल्स अँड दे हॅव टू कंप्लीट 35. शुभम स्ट्रायकर एंडला, विकास नॉन स्ट्रायकर एंड. गोलंदाजी एंडवर कुणाल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू दिलाय टोला, निघून चाललाय सीमा रेषा पार, येतोय चौकार. धावा मिळतील 4. पहिल्या चेंडूवर आक्रमण आणि पहिल्या इनिंगमध्ये देखील तेच झालं होतं. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता. त्या ठिकाणी दीपेश होता, या ठिकाणी कुणाल आहे. त्या ठिकाणी क्षितिज होता, या ठिकाणी शुभम आहे. 4 धावा पहिल्या चेंडूवर. कुणाल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे नसतील, नो मॅन्स लँड. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. 4 रन्स, 4 चौकार. 4 धावा. शोएब अख्तरची थोडीशी स्टाईल याच्याकडे पाहायला मिळते. हात तसाच खाली राहतो आणि अंतिम क्षणाला हाताला वर घेऊन चेंडू थ्रो त्या ठिकाणी रिलीज केला जातोय. कुणालची ही शैली थोडीशी वेगळी आहे. प्रेम मात्र सांगतोय थोडं क्षेत्ररक्षणात परिवर्तन करावं लागेल बाबा. पहिल्या 2 चेंडू आल्यात 8, आमच्या जवळ फक्त आहेत डिफेंड करायला 35. आणि त्यातही जर पहिल्या 2 चेंडू आल्यात 8, हे षटक मोठं करण्याचा प्रयत्न आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रायकर एंडला शुभम. फुलटॉस चेंडू पॉइंटला क्षेत्ररक्षक त्यालाही समजू शकला नाही. चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन सिंगल आणि सिंगलनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतंय 9 या अंकावर. 9 विदाउट लॉस. टीम परी स्पोर्ट्स शेरे फाईट करतायत टीम खुडगर बी. पहिल्या सामन्यातला थरार या सामन्यात देखील येईल का. सामना जाईल का शेवटच्या चेंडूपर्यंत. नेक्स्ट बॉल. पहिलं षटक मार्गस्थ आहे. बोट फिरवली, चेंडू चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या दिशेला. डगआउटला सलामी देत असताना इट्स अ 4 रन्स. चौकार. बॅक टू बॅक 3रा चौकार. नक्कीच एक डिक्लेअरची धाव देखील आली. 3 चौकार एका षटकात आणि अजूनही काही चेंडू शेष आहेत. चेंडूंची संख्या कमी होत असताना ते 22 वर आले आणि धावांची संख्या आली 20 वर.
अवंतरच्या धावा कुठे रोखाव्या लागतील. हो कॅच 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 कॅच. ओ अवी थोडा दूर राहिलाय, कॅरी झालं नाही. लास्ट मोमेंटला सिंगल आली. 14 धावा, 21 ची गरज. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत आल्या आता 14. नेक्स्ट बॉल कुणाल. हो पुन्हा उडवलाय, क्षेत्ररक्षकाच्या पासून दूर आहे. 2 किमान मिळायला पाहिजेत, मात्र दुसरी घेण्याचा प्रयत्न अगदी थोडा लेट झालाय. मात्र 2 धावा कशा तरी पूर्ण केल्यात. षटक संपलंय. 16 आल्यात पहिल्या षटकात आणि इथून पुढे विजयाचं समीकरण 18 चेंडू 19 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आले टीम शेरे संघासाठी. विकास शुभम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं पहिल्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या पॉवर प्लेच्या षटकात आल्यात. जो विचार केला खुटगर बीचा तर फक्त 6 आल्या होत्या आणि ते 16, अर्थात 10 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात. आणि हाच काय तो फरक क्रिकेट खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. जशाच तसं उत्तर देणं गरजेचं होतं. टिस्सून गोलंदाजी करायची गरज होती. त्यांनी 6 खर्च केल्यात, मी 4 करेल या इंटेन्शननी गोलंदाजी होणं गरजेचं आहे. क्रिकेट आणि क्रिकेटचं हे मादक सौंदर्य. खाडीचे मैदान, गोलंदाजी मार्कवर झाला परिवर्तन. प्रेम डुकरे दुसरं षटक घेऊन येईल. हर्ष गोलंदाजी एंडला. सॉरी थोडा परिवर्तन झालाय. अंतिम क्षणाला डिसिजन चेंज झाला की प्रेम नाही तर हर्षला हे षटक फेकू द्या. दुसरं षटक आहे. 16 आल्यात पहिल्या षटकात, 19 ची गरज. चेंडू 18 शिल्लक. क्षेत्ररक्षण आता मात्र दूरवर पसरवलं जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त. रेस्ट्रिक्शन संपलंय. आता मात्र फ्री हिटिंग होईल का. हर्ष चेंडू उडवलाय. प्रेमसाठी झेल होईल का झेल. ओ माय गुडनेस, दोघांच्याही आवाक्याबाहेर. आम्ही म्हणतोय ना सर, तेलही गेलं आणि तुपही गेलं, झेलही नाही. आणि या उलट चौकार 4 धावा खर्च करतायत टीम खुटगर बी. धावफलक जाऊन पोहोचतो 20. इथून पुढे 15 ची गरज. चेंडू शिल्लक 17. कव्हर करणं गरजेचं होतं. कुठेतरी चांगली कव्हर येणं गरजेची आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी ऑन साईडला त्या ठिकाणी चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतील. इनफिल्डच्या पलीकडे चेंडू जातोय. एक सिंगल येईल. धावफलकावर 21. 14 ची गरज. 16 चेंडू शिल्लक. चेंडू जास्त धावा कमी असं इक्वेशन पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू. हो यावेळी पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का. आणि मला वाटतं त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. सिंगल सिंगल. माहिती आहे रिस्क घ्यायची गरज नाही. टीम परी स्पोर्ट्स शेरे डॉमिनेशन केलंय या सामन्यावर. डॉमिनंट आहेत. मात्र जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत काही बोलणं देखील योग्य ठरणार नाही. नेक्स्ट बॉल. प्रेमसाठी झेल आणि कंप्लीट. विकेटचा पतन. विकास डोंगरे बॅक टू द पॅव्हिलियन. पुनश्च एकदा मंचकावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मोठी टुर्नामेंट आहे. बारदार नियोजन आहे. जाऊया मैदानावर. त्या ठिकाणी एक विकेटचं पतन झालंय. विकास बाद झालाय. त्याची जागा घ्यायला नवीन बॅटर भूषण. 14 चेंडू अजूनही शिल्लक.
आणि विजयाचं समीकरण 13 धावांवर जाऊन पोहोचलंय. समीकरण सोडवावं लागेल. परी स्पोर्ट्स कमबॅक होईल का? या ठिकाणी लॉंग ऑनला अवी येतोय, एक सिंगल येईल. शुभम भूषण ना पहिला चेंडू, एक सिंगल घेतली आहे आणि सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला येऊन थांबलाय. पहिल्या राऊंडच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. गोलंदाजी फलंदाजी चांगली झाली होती. मात्र यावेळी लक्ष थोडं कमी आहे. मात्र लक्ष कमी असेल तर त्या बऱ्याचदा मॅचेस हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. यावेळी चांगलं मिश्रण पाहायला मिळालं. डॉट बॉल अतिशय महत्त्वाचा डॉट चेंडू खुटगर बी संघाचा विचार केला तर. षटक क्रमांक 2 समाप्त. या षटकात आल्यात 7 आणि धावफलकावर 23. 12ची गरज. 12 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. सामना आठवते सारंगपुरीच्या त्या सारंगपुरीकर चषकामध्ये 12 चेंडू 12ची मॅच टीम कांबारे संघ आणि ती 12-12ची मॅच देखील त्या ठिकाणी गमावताना पाहायला मिळाले होते. सोपं इक्वेशन होतं, पण कधी कधी आम्ही म्हणतोय ना लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होत असतात. या पुढचा सामना असेल दिव्या स्पोर्ट्स चेरपोली विपक्षात विजेता टीम. चला तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी एंडला राज. पाहूया कोण जाईल तिसऱ्या राऊंड मध्ये. दोन्ही संघ सज्ज आहेत. कोण जाईल? 12-12चा सामना. 12 चेंडू 12 म्हणजे सर सामना दोन्हीकडे आहे. 50-50 आहे. पहिला चेंडू हो निघून गेलाय. स्विंग अँड मिस. कोणताही संपर्क नाही बॅट आणि बॉल मध्ये. डॉट बॉलने सुरुवात केली राजनं. भूषण फक्त पाहत राहिलाय. चेंडू निघून गेलाय. असं म्हणतात जब चिडिया चुप गई खेत तो पछताने से क्या फायदा. चेंडू निघून गेलाय. डॉट झालाय आणि आता खरं तर थोडा प्रेशर थोडा दबाव. चाललाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मी तर म्हणेल झेल नाही घेतला, मात्र धावा वाचवल्यात आपल्यासाठी आपल्या संघासाठी. कारण झेल तितका सोपा नव्हता. थोडासा अवघड झेल. राज संधी निर्माण केली होती. संधी जेव्हा जेव्हा येते ना तर दोन्ही हाताने स्वीकारायची असते मित्रांनो. संधी दवडली आणि दवडलेल्या संधीनं खऱ्या अर्थानं विजयाची संधी देखील दूर जात असते. पुढचा चेंडू असेल राज. कट केलाय. थर्ड मॅनला चाललाय. डिक्लेअर झोन. एक धाव मिळेल गोशांकित क्षेत्रातली. धावफलक जाऊन पोहोचतंय 25 आणि अजूनही 10ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9. सामना पुन्हा एकदा हाय व्होल्टेजकडे जाताना पाहायला मिळेल का? इथून पुढे जर हे 3 चेंडू जर चांगले हाताळले ना राज तर सामन्यात संधी निर्माण होऊ शकते. 6 चेंडू 3 धावांची गरज असताना जर सामना 1 चेंडू 1 धाव इथपर्यंत पोहोचत असेल. यावेळी मिड विकेटला क्षेत्ररक्षक लास्ट मुमेंटला चेंडूला थांबवलंय. मला वाटतं पंचा डिस्ग्रेस आहेत. सांगितलं नो तो पोहोचलाय. 2 धावा. 27 धावफलकावर. 8ची गरज. 8 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 8 बॉल्स. काय इक्वेशन चालले? 12-12 नंतर 8-8. 6-6 येईल का? आणि 1-1 आलं तर मग तर म्हणेल खूप चांगला सामना काटेकी टक्कर पाहायला मिळेल.
डॉट. मात्र विकेट किपरने केली चूक. मित्र ही एक धाव पण खूप महत्वाची आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आणि एक धाव आली आहे. 7-7. आता पाहूया कोणाला मिळते कोणाची साथ. बॅटरला बॅटरची साथ मिळते की गोलंदाजाला खेळाडूंची क्षेत्ररक्षकांची साथ मिळते. साथ तर द्यावी लागेल. खुटगर भी स्मॉल मिस्टेक्स, सिली मिस्टेक्स आणि खऱ्या अर्थानं ज्या छोट्या छोट्या चुका झाल्यात आणि त्यामुळेच कदाचित ते इक्वेशन 7-7 आलंय. नशिबाला नशीब कोणाची साथ देईल पाहूया. राज स्ट्रायकर येईल. शुभम पाहूया काय घडतंय. हा येईल का डॉट. हो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कुणाल त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. आता 6-6. 12-12 नंतर 6-6. 6 चेंडू 6 धावा. सामना दोन्हीकडे आहे. तीन षटकं संपली आहेत. धाव फलकावर 29. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 6 रिक्वायर्ड फ्रॉम 6. 6 धावा 6 चेंडू शिल्लक. होईल का हाय व्होल्टेज मॅच. प्रेम येतोय काय पाहूया कोण येतोय गोलंदाजी मार्कवर. पीडी फायनल डे शनिवारी मात्र खूप खूप मजा असेल. ओपनचा स्लॉट प्लस फायनलचा थरार. खोदा पहाड और निकला चुहा या ठिकाणी हाईट चेक केली जाईल. DRS प्लीज. थर्ड अंपायर हाईट चेक केली जाईल. अभी सर नो बॉल. क्या बात आहे. 6ला 6 ची गरज असताना फेकलाय नो. प्रेम डुकरे मला वाटतं या नो बरोबर 2 तर आले आहेत. शिवाय पुढे फ्री हिट मिळेल. भूषण हो चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय. हो माय गुडनेस. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पुन्हा येतील 2. तिसरी येईल का. तिसरीचा देखील प्रयत्न होईल आणि 3 देखील मिळते. चौथी पण मिळू शकली असती. मग त्या ठिकाणी थोडंसं लक्ष नाहीये. बॅटर्स मात्र 3 धावांवर कॉन्सन्ट्रेट होते. 3 धावा आल्यात. विजयाचं समीकरण फक्त 1 धावेची गरज. चेंडू असतील 5. सामना लवकरच फिनिश होईल. जसा सामना संपेल लगेचच नाणेफेकीसाठी टीम दिव्या स्पोर्ट्स चेरपोली. चला या संघनायक आपण लगेचच नाणेफेकी कक्षाकडे. टीम चेरपोली दिव्या स्पोर्ट्स चेरपोली. विपक्षात पाहूया 1 धावेची गरज. फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली जाईल. प्रेम डुकरे चेंडू घेऊन जातोय शुभम साठी.
येस, फिनिशिंग टचेस. सामना संपत असताना विनिंग स्ट्रोक टीम परी स्पोर्ट्स शेरी हॅव ओन द मॅच. नाही, 4 धावा अंतिम चेंडूवर, 1ची गरज असताना. आणि जाऊया नाणेफेकी कक्षाकडे. त्या ठिकाणी जोडले जातील आमचे साथी समालोचक जयेश विदे सर. मॅन ऑफ द मॅच आम्ही काही क्षणात सांगतोच आहोत. चल, नाणेफेकी देखील होईल. शुभम ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला शुभम, आपण यायचंय. थँक्यू सो मच सर. तर शुभमला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल